आणि एक ब्रेकिंग न्यूज आहे आता. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार अजामीनपत्र वॉरंट काढल्यानं मतीन पटेलवर कारवाई करण्यात आली आहे. TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा मतीन पटेलवर ठपका ठेवण्यात आलाय. निदा खानला मदत केल्याप्रकरणी मतीन पटेलची SIT कडून 3 वेळा चौकशी करण्यात आली होती आणि नाशिक रोड न्यायालयानं NPW वॉरंट काढल्यानं मतीन पटेलला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर न राहिल्यानं मतीन पटेल विरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्यात आलं होतं आणि नाशिक पोलिसांकडून उद्या दुपारी मतीन पटेलला न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे. TCS प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप आहे आणि त्याच्या मोबाईल फोनमधील डेटा देखील SIT कडून चौकशी दरम्यान जप्त करण्यात आला आहे. एक मोठी बातमी आपल्याला मिळते छत्रपती संभाजीनगरमधून. या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊ आपला प्रतिनिधी शुभम बोडकेकडून. शुभम, काय सविस्तर माहिती आहे? विजय सर, खरं तर आपण बघतोय गेल्या मागील काळामधला जो TCS मधला जे महत्वाचं प्रकरण नाशिकमध्ये गाजलेलं होतं, त्या TCS प्रकरणातील जी मुख्य आरोपी होती निदा खान, हिला आश्रय दिल्याप्रकरणी या मतीन पटेलवर आरोप ठेवण्यात आलेला होता. SIT कडनं त्याची सलग 3 वेळा त्या ठिकाणी नाशिक पोलिसांकडनं चौकशी देखील करण्यात आलेली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार अजामीनपात्र वॉरंट काढल्यानंतर मतीन पटेलला संभाजीनगर येथून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि उद्या दुपारी त्याला नाशिक रोड कोर्टामध्ये त्या ठिकाणी खरं तर हजर केलं जाणार आहे. एकूण जर आपण बघतो या TCS प्रकरणामध्ये ज्याप्रमाणे आतापर्यंतचे काही धागेदोरे खरं तर SITच्या हाती लागलेले होते, त्या अनुषंगाने जो तपास केला जातोय, न्यायालयामध्ये देखील सुनावणी पार पडते. या दरम्यान मतीन पटेल हा वारंवार गैरहजर होता आणि त्यानंतर अजामीन जे आपण त्याला NBW वॉरंट जे म्हणतो ते वॉरंट खरं तर नाशिक रोड न्यायालयानं काढल्यानंतर मतीन पटेलला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि न्यायालयाच्या समोर खरं तर त्याला आता उद्या हजर केलं जाणार आहे. याआधी देखील मतीनची ज्यावेळी चौकशी करण्यात आलेली होती, त्या चौकशीच्या दरम्यान निदा खानला कोणाच्या सांगण्यावरून त्याने आश्रय दिला, या सगळ्या संदर्भामध्ये त्याची चौकशी करण्यात आलेली होती. त्याचा मोबाईल देखील खरं तर जप्त करण्यात आलेला होता. मोबाईलमधील काही डेटा त्याने डिलीट केल्याचा देखील खरं तर गंभीर प्रकार समोर आलेला होता आणि त्यानंतर जो डेटा रिकव्हर करण्यात आलेला होता, त्या डेटा रिकव्हर केल्यानंतर मध्ये मतीन पटेल आणि निदा खान यांचे काही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट जे आहेत ते खरं तर समोर आलेले होते आणि त्यानुसार जो खरं तर न्यायालयामध्ये सुनावणी पार पडते आहे, त्या सुनावणीच्या दरम्यान मतीन पटेल हा गैरहजर राहिल्याने त्याला NBW वॉरंट खरं तर त्याच्या विरोधामध्ये काढल्यानंतर त्याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि उद्या त्याला नाशिक रोड न्यायालयामध्ये त्याला दुपारी हजर केलं जाणार आहे. विजय सर, धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.